हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. क्लास 4मध्ये आपण डिफरंट टाईप ऑफ चेक्स बघितलेले आहेत. आज आपला क्लास 5 आहे. क्लास 5मध्ये पण आपण नेक्स्ट लेवलचे चेक्स बघणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण या चेक्समध्ये क्रॉस लाईन आणि दोन्ही साईडने क्रॉस लाईन घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर स्टँडिंग आणि स्लिपिंग लाईन पण आपण इथे घेत आहोत. बघू शकता तुम्ही थोडे मोठ्या साईजचे चेक्स मी इथे बनवलेले आहेत, जेणेकरून तुमचे चेक्स व्यवस्थित लक्षात येतील. अशा प्रकारे चेक्स बनवून झाल्यावर वरचे आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे आपण चेक्स भरलेले त्याच प्रकारे इथे पण चेक्स आपण भरायचे आहेत. अशा प्रकारे फ्लावर टाईपमध्ये या ठिकाणी हा चेक्स तयार होत आहे. अशाच पद्धतीने सर्व चेक्समध्ये लाईन्स करून घ्यायच्या आहेत. नेक्स्ट चेक्स आहे, यामध्ये पण आपण क्रॉस लाईन आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या क्रॉस लाईनमध्ये आपण इथं पानांचे शेप घ्यायचे आहेत. छोटे छोटे एकदम नाजूक असे वेल काढायचे आहेत पानांचे. इथे व्हिडिओ मी थोडा फास्ट करते कारण आपले चेक्स खूप प्रकारचे आहेत आणि व्हिडिओ खूप मोठा होऊ नये याची काळजी घेते आहे मी. अशा प्रकारे चेक्स दोन्ही साईडनी आपल्याला लाईन्समध्ये भरायचे आहेत आणि मध्ये डॉट द्यायचे आहेत. नेक्स्ट टाईपचा चेक्स आहे. चेक्स आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचे आहे, स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन. आणि या लाईन्सच्या मध्ये आणखीन एक आपल्याला पानांचा शेप काढायचा आहे, छोटंसं फूल बनवायचं आहे. कर्व लाईन घ्यायची दोन्ही साईडनी. अशा प्रकारे अल्टरनेटमध्ये आपल्याला इथं असे फुलं काढून घ्यायचे आहेत, एक एक चेक्स सोडून, किंवा तुम्ही अशा प्रकारे पण काढू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपे जाईल तसं तुम्ही काढा. आणि अल्टरनेटमध्ये चेक्स भरून झाल्याच्यानंतर उरलेल्या एका चेक्समध्ये क्रॉसमध्ये लाईन घ्यायच्या आहेत आणि त्या क्रॉस लाईनमध्ये अशा प्रकारची मध्ये प्रेस करून परत छोटी, परत जास्त प्रेस करून परत छोटी, अशा प्रकारची डिझाईन काढायची आहे. आणि जे आपण फूल काढलेलं आहे त्याची आउटसाईड आपल्याला पूर्ण फिल करून घ्यायची व्यवस्थित अशी. मेहंदी थोडी पण बाहेर नाही निघाली पाहिजे. पानावरती पण व्यवस्थित घ्यायची आहे, पानावरती मेहंदी नाही गेली पाहिजे. आणि बॉक्सला बाहेरच्या साईडने आउटलाईन करून घ्यायची आहे. नेक्स्ट चेक्स आहे, स्लिपिंग लाईन आपण या ठिकाणी काढून घेतोय. स्टँडिंग लाईन काढून घ्यायची आहे आणि त्याच्या मधल्या साईडने आणखीन एक क्रॉसमध्ये दोन्ही साईडनी लाईन घ्यायची आहेत मधल्या येणाऱ्या चेक्समध्ये. अशा प्रकारे दोन्ही साईडनी लाईन करून घ्यायची आहेत आणि जी लाईन आहे ती लाईन आपल्याला डार्क करायची आहे. दोन्ही साईडनी येणारी क्रॉस लाईन डार्क करून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये दोन प्रकारचे चेक्स होत आहेत. एक फक्त आपण डॉट दिला तरी चालतो किंवा आपण वर पहिला चेक्स बघितला त्या प्रकारे डॉट भरला तरी चालतो. तुम्हाला आवडेल त्या टाईपमध्ये तुम्ही भरू शकता. नेक्स्ट आहे, जे आपण चेक्स घेतलेले पहिलेवाले मोठेवाले चेक्स, त्यात आणखीन छोटे चेक्स बनवायचे. स्टँडिंग लाईन घ्यायची आहे. लाईन एकदम हळू काढायची आहे, जेणेकरून पहिले आपण जी जाड लाईन घेतलेली ती मोडणार नाही. आणि अशा प्रकारे चेक्स बनवून झाल्यावर मधल्या साईडला डॉट द्यायचा आहे. एकसारखे डॉट आले पाहिजेत सगळे. भरपूर प्रकारचे चेक्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते. तुम्ही यांची फक्त छान अशी प्रॅक्टिस करा. डबल क्रॉस लाईन घ्यायची आहे नेक्स्ट चेकसाठी. दुसऱ्या साईडनी पण क्रॉस लाईन घ्यायची आहे. क्रॉस लाईन काढून झाल्यावर त्याला हाफ सर्कल घ्यायचे. चारी साईडने असे हाफ सर्कल घ्यायचे. त्याला हाफ सर्कल सगळे एकसारखे आले पाहिजेत. आणि सर्कल काढून झाल्यावर पानांचा जे आतला भाग आहे तो पूर्ण फिल करून घ्यायचा आहे. आपण चेकसाठी काढलेली डबल लाईन आणि त्याच्यावरती असणारी पानांचा आकार तो भाग सोडून उरलेला भाग आपण फिल करून घ्यायचा आहे मेहंदीने. अशा प्रकारे फिल करून घ्यायचा आहे सगळा भाग. पानांचा भाग सोडून मधला भाग फिल करून झाल्यावर फुलांची डिझाईनमध्ये तयार होती आहे.
बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी डिझाईन दिसते ही. हातावर हा चेक्स काढला तर खूप सुंदर दिसतो मेहंदीमध्ये. साईडने आउटलाईन करून घ्यायची आहे बॉक्सला. साईडने जरी हाफमध्ये जरी राऊंड राहिले तरी तो पण फिल करून घ्यायचे व्यवस्थित. नेक्स्ट डिझाईनसाठी आपण इथे स्लिपिंग लाईन काढतोय. स्लिपिंग लाईन झाल्यावर स्टँडिंग लाईन काढून घ्यायची आहे. मागच्या चेक्समध्ये आपण बघितल्याप्रमाणे यामध्ये पण आपल्याला मध्ये क्रॉस लाईन काढून घ्यायची आहे. दोन्ही साईडनी क्रॉस लाईन काढून घ्यायची आहे. क्रॉस लाईन काढून झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये हाफमधले जे ट्रायंगल आहेत त्याला फिल करून घ्यायचे आहेत. फर्स्ट जो आपला बॉक्स आहे त्याच्यामध्ये अप्पर अँड लोअर आपण भाग फिल करून घेतलेला आहे. सेकंडमध्ये राईट अँड लेफ्ट साईडचा भाग आपण फिल करून घेतलेला आहे. अल्टरनेटमध्ये आपल्याला चेक्स हे भरून घ्यायचे आहेत. व्यवस्थित लक्ष देऊन हे चेक्स भरले तरच होतील, व्यवस्थित येतील. नाही तर एक जरी चेक्स चुकला तरी चेक्स व्यवस्थित दिसणार नाहीत. आता याच्यामध्ये अल्टरनेटमध्ये आपण पहिल्या बॉक्समध्ये वरचा आणि खालचा फिल केलेला, त्याच्या खालच्यामध्ये साईडचा राईट अँड लेफ्ट साईडचा आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. चेक्स काढताना पण एक जरी लाईन राहिली तरी तुमचे चेक्स काढताना बरोबर येणार नाहीत. त्यामुळे सगळ्या लाईन्स व्यवस्थित काढून घेतल्यात का नाही कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे पूर्ण बॉक्समधले चेक्स आपण फिल करून घ्यायचे. नेक्स्ट डिझाईन आहे क्रॉस लाईन आपण काढून घेतोय. दुसऱ्या साईडने पण क्रॉस लाईन काढून घ्यायची आहे. क्रॉस लाईन काढून झाल्यावर आपल्याला त्या बॉक्सच्या बरोबर मधल्या साईडने छोटी एक लाईन घ्यायची आहे आणि त्या लाईनच्या मानाने पानांचा आकार आपण काढून घ्यायचा आहे. सगळ्या चेक्समध्ये बरोबर त्या लाईनच्या मधून डिवायडेशन करून घ्यायचं आहे आणि पानांचा आकार काढून घ्यायचा आहे बाजूने. आणि तो पूर्ण पाना काढून झाल्याच्यानंतर साईडचा असणारा भाग पूर्ण मेहंदीने भरून घ्यायचा आहे. आउटलाईन करून घ्यायची आहे. नेक्स्ट डिझाईन आहे क्रॉसमध्ये डबल लाईन काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे क्रॉस लाईन दोन्ही साईडने काढून झाल्यावर आतल्या बाजूने छोटे छोटे हम्स आपल्याला काढायचे आहेत. एकदम नाजूक असे हम्स काढायचे आहेत आणि त्याच्यामध्ये 3 पानांचे आकार काढायचे आहेत. नेक्स्टमध्ये पण हळूहळू व्यवस्थित हम्स काढून घ्यायचे आहेत. आणि मध्ये पानांचा आकार काढायचा आहे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे पूर्ण चेक्स अशामध्येच भरून घ्यायचे आहेत. साईडने राहणारा हाफ चेक्स पण आपल्याला हम्स काढून फिल करून घ्यायचा आहे. कोणताही चेक्स असू साईडने हाफ राहणारा चेक्स पण आपण व्यवस्थित फिल करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने सगळे चेक्स भरून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे सगळ्या चेक्समध्ये डिझाईन भरून झाल्यावर पानं सोडून आणि हाफ सोडून जे उरलेला भाग आहे तो मेहंदीने व्यवस्थित फिल करून घ्यायचा आहे. नेक्स्ट बॉक्स आपण बघूया. त्यासाठी आपण स्लिपिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन काढून घेतलेली आहे. एकदम सोपा असा चेक्स आहे हा पण. आणि त्याच्या मधल्या पार्टमध्ये जसा बॉक्स आहे त्याचप्रमाणे लाईन्स मारून घ्यायच्यात. पहिल्या बॉक्समध्ये आपण स्लिपिंग लाईन घेऊया, तर सेकंड बॉक्समध्ये स्टँडिंग लाईन घेऊया. अल्टरनेटमध्ये लाईन्स घ्यायच्या आहेत या बॉक्समध्ये.
अप्पर स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन. अशा प्रकारे आपले डिफरंट टाईप ऑफ चेक्स आपले या ठिकाणी सर्व बघून झालेले आहेत. आय होप की तुम्हाला सगळे चेक्स आवडले असतील आणि तुम्ही सगळ्यांची व्यवस्थित अशी प्रॅक्टिस कराल. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपले सर्व चेक्स काढून तयार झालेले आहेत. मेहंदी तुम्हाला कशी वाटते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.